Hello, this is the My Artifact episode number 487. आजची तारीख आहे 1 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 7:45. बापरे, तर जास्तच लवकर झालं. 7:45 म्हणजे 7:45. ॲक्च्युली माझे आर्टिफॅक्ट एपिसोड केव्हा बनत होते र? 11:30, 11:45 वाजता. आणि आता आता तर जेवण झाल्यावर तर मला वाटते दिवसच झाला. आता मी जेवण केलं ना, बस आता वाटते का झालं. आता आता आपण आर्टिफॅक्ट एपिसोड करू, थोडा वेळ फिरू, आतमध्ये बसू, देन झोपून जाऊ. साला या टाईमला तर मी का करत असतो बरं त्याला? या टायमापर्यंत मी 7 वाजता घरी यायचो आणि देन कोणता प्लॅन बनायचा, कुठे जायचा, बस 15 मिनटात माझा फोन रेडी व्हायचं आणि देन गो किंवा 8 वाजता वगैरे निघायचं. आणि मग तिथून वगैरे 8:30, 9 किंवा 9:30 वाजता यायचं घरी. आल्यानंतर मग कम्प्युटर वगैरे छेडायचा, जेवण वगैरे करायचं. तर मग याच्यात होऊन जाईन करीब 11:30 तशीच वाजून जातं ते. आणि मग कुठे मग झोपाच्या वेळेस थोडंसं आठवण आली का रेकॉर्ड करायचा. वर्धेमधले मोमेंट काफ़ी अमेझिंग होते. नागपूरचे पण मोमेंट काफ़ी अमेझिंग होणार होते. आजची 1 तारीख आणि तू त्या टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला फोनसुद्धा नाही केला. राव, केव्हा कोणतं टार्गेट समजा जर आपल्याला अचीव करणं होत नाही तर आपण स्वप्नच नाही पाहावं ना. फालतूला आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आणि फालतू सांगायचं का मला हे बनायचं आणि फालतू स्वप्न पाहायचे का असं करायचं आहे, तसं करायचं आहे, असं करायचं आहे. काही ना काही तर पाहिजे ना. काही म्हणजे स्वतःमध्ये ताकद वगैरे का मी करू शकतो तर करायचं. राव, जेव्हापासून तुला कळलं आहे की त्याचं हे झालं आहे, मुंबईला हे आहे त्याचं हेडक्वार्टर, तू ट्राय सुद्धा नाही केला राव. सेकंड फोन नंबरवर तू ट्राय पण नाही केला. आणि अदर याच्याबद्दल विचार पण नाही करून राहिला. गुगलवर तू हे सुद्धा नाही टाकून राहिलं का फिल्म स्कूल ॲट नागपूर आणि मग त्याच्याबद्दल शोधून राहिला, असं बिलकुलच नाही. बिलकुल सोडून दिल्यासारखं करून राहिला तू. आणि बस आपल्याच नशेत धुंद आहे. जॉब आवडून राहिली म्हणून जॉब करून राहिला, पैसे भेटत आहे म्हणून जॉब करून राहिला, काही ॲम्बिशन्स नाही, पुढे काही टार्गेट नाही, बस फक्त फ्लोमध्ये चालत आहे त्यामुळे चालू द्यायचं. राव, तुला का त्या तिथे कोराडीमध्ये सुपरवायझरचा जॉब करायचा आहे का, 10,000 खुश राहायचं आहे का? जर तुला तसं वाटत असेल ना तर मग बेस्ट ऑफ लक. नंतर मग हे आर्टिफॅक्ट वगैरे डिलीट करून टाक, काही फायदा नाही. मग तुझ्या लाईफचा पूर्ण दी एंड करायचं असेल ना, पूर्ण मावही नाही करायची असेल तर होऊन जाईल. ज्यादा ज्यादा इथं तुला किती प्रोग्रेस होऊ शकते, तू इथे डिग्री घेऊ शकते, डिग्री होऊन तुझं प्रमोशन होऊन 4 वर्ष 4-5 वर्ष प्रमोशन झाला, कुठे इंजिनियर वगैरे लागला का हार्डली 40-50 वर्ष, 40 किंवा 50 वर्ष तू इथे स्ट्रक राहशील आणि तुझी लाईफ बिकम रिअली नॉट इवन कन्सिडर, विचार पण नाही करू शकत. आपण इथे नागपूरसाठी आलो आहे. युनिव्हर्सने आपल्याला इथे नागपूरमध्ये कायसाठी तरी पाठवलं आहे, कोणत्या ना कोणत्या रिझनसाठी. त्या रिझनचा फायदा उचल. त्या रिझनचं त्या रिझनला शोध, काय कशासाठी दिला आहे. आपण इथपर्यंत आलो आहे, आपण हे लेवल 2 म्हणत आहे आपल्या लाईफचा, तर लेवल 2 प्रमाणे त्याला कन्सिडर कर आणि त्याच्यासोबत काही ॲक्शन कर. कारण जोपर्यंत आपण काही ॲक्शन करणार नाही काही होणार नाही. नुसते स्वप्न पाहिल्यानं कधी टार्गेट भेटत नसते, त्याच्यावर काही ना काही ॲक्शन करावं लागते. कशाची वाट पाहून राहिला, कशाची? आज 1 तारीख आहे. तो बंदा म्हणे 1 तारखेपासून फिल्म स्कूल स्टार्ट होऊन राहिली म्हणे, आणि तू
आणि याच्यातच चांगलं आहे ना राव, कारण तू तुझे नागपूरमध्ये मित्र बनवशील तर तुलाच थोडंच कम्फर्ट फील होईल, चांगलं फील होईल. तुला पण काही ना काही अमेझिंग फिलिंग वाटन, राईट? तुला पण इथे काहीतरी लेवल 2 होण्यासाठी लेवल 2 वर आहे असं तुला वाटेल, फील होईल. तू विचार करून राहिला का बस मला पेमेंट होईल आणि मी पेमेंट कशा प्रकारे हे होईल, वेस्ट करीन त्याला. काही काही फायदा नाही असा जर आपल्या लाईफमध्ये काही टार्गेट नसेल ना, स्पेशली तुझ्या लाईफमध्ये काही टार्गेट नसेल ना, तर तर मग काही फायदा नाही. उद्या उद्या कशाला, आत्ताच फोन कर ना, आत्ताच फोन लाव त्याला, आत्ताच बोलून घे. फोन लागला तर ठीक, नाही लागला तर उद्या सकाळी पुन्हा फोन कर. उद्या सकाळी त्याच्यासोबत पुन्हा बोलू, कसा आहे काय त्याच्याबद्दल जाणून घेऊ, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ, मग बोलू समोर. राईट? राईट. आर्टिफॅक्ट एपिसोड इथेच क्विट करावं. येस. कारण काही ना काही ॲक्शन घ्यायची गरज आहे आणि ॲक्शन घेण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. नॉट इवन आर्टिफॅक्ट एपिसोड. सो या. So this is it. This is the My Artifact episode number 487. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.